नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई गट ड ह्या पदासाठी भरती निघालेली आहे. 284 जागेसाठी भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. तर या पदाची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, कट ऑफ मार्क्स किती आहे, या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला शैक्षणिक अर्हता इथे बघितलेले आहे की 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या पदासाठी अर्ज करताना. आणि तुम्ही जर ह्या पदासाठी वेतन श्रेणी तुम्हाला इथे 15,000 ते 47,600 दरम्यान मिळू शकते. आता परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडची कार्यपद्धती कशी असणार आहे. तर शिपाई या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. म्हणजे इथे तुमची ऑनलाईनच परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये किती गुणाची परीक्षा असणार आहे आणि किती विषय असणार आहे त्याबद्दल आपण बघूया इथे. ऑनलाईन पद्धतीने ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नासाठी एकूण 200 गुणाची परीक्षा घेण्यात येणार आहे. 200 मार्काची परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेसाठी 120 मिनिटाचा कालावधी देण्यात येईल. म्हणजे 2 तास तुम्हाला असणार आहे 100 प्रश्नासाठी आणि 200 गुण असणार आहे. आता याची जी मेरिट लिस्ट असणार आहे, गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी, गुणवत्ता यादीमध्ये झळकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळणं आवश्यक आहे. म्हणजे 200 गुणांचे 45% किती होते? 90. म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स तुम्हाला इथे मिळाले पाहिजे. त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणं अपेक्षित आहे तर तुमचं इथे निवड होऊ शकते. आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही. आता ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे, ऑनलाईन परीक्षा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे प्रश्नपत्रिका पण मिळणार नाहीये. जे काय असेल ती ऑनलाईनच असणार आहे आणि उत्तरपत्रिका पण मिळणार नाहीये. त्याचबरोबर इथे आता विषय किती आहे आणि किती विषयाला किती मार्क्स असणार आहे त्याबाबत आपण जाणून घेऊया. आता अभ्यासक्रम दिलेला आहे इथे. एकूण 4 विभागामध्ये अभ्यासक्रम आहे. पहिला जो विभाग आहे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, असे 4 विषयामध्ये ही परीक्षा अभ्यासक्रम डिवायडेड केलेला आहे. प्रत्येक विषयाचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे 25 प्रश्नांना 50 गुण असणार आहे प्रत्येकी. म्हणजे 100 प्रश्न असणार आहे आणि 200 गुणाची परीक्षा असणार आहे. इंग्रजी जो विभाग आहे त्याचा परीक्षेचे माध्यम इंग्रजीच असणार आहे. मराठी असणार आहे. सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित ह्यासाठी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेचा पर्याय दिलेला आहे आणि प्रत्येक विभागासाठी 30 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. तर इंग्रजी आणि मराठी हा विषय इंग्रजी मराठीमध्येच होणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल या सर्वांचा अंतर्भाव इथे केला जाणार आहे. 120 मिनिटाची परीक्षा असणार आहे. आता तुम्हाला इथे अर्ज ऑनलाईनच करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे दिली आहे. 10 मेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. परीक्षा शुल्क ₹1000 असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹900 इथे परीक्षा शुल्क दिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.